लक्ष द्या. मागण्याचं धीर धरा लखलख नका करू. हा लक्ष द्या. मी आताच लक्ष द्या. मी आताच 2 दिवसा अगोदर वर्धेमध्ये आंदोलन केलं. 2 वर्षाच्या अगोदर या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं 238 गव्हर्नमेंटच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या प्रायव्हेटायझेशन केल्या, त्या खाजगीकरण. तर त्याचं पहिलं आंदोलन वर्धेत चालू केलं होतं. 8 दिवस धरणे आंदोलन केलं, सरकार ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकातीवर आलो आणि माझ्या अवकातीवर आल्यावर दादा मी डायरेक्ट दुकानं लावले. मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर आणि बेरोजगार पकोडेवाला. आणि आंदोलन एवढं व्हायरल झालं का बंद्या जिल्ह्यात आंदोलन झाले आणि सरकारनं 238 क्षेत्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR कॅन्सल केला. ही आज तशीच परिस्थिती आहे. आता तुमच्या जागा MPSCतून भरल्या तर या चोट्याले कमिशन भेटत नाही. ठीक आहे. जर यानं टेंडर IBPSले आणि TCSले दिलं तर तिकडून गल्लुऱ्या खाले भेटते यायले. आणि ह्या गल्लुऱ्या 900 रुपये फी आहे. किती रुपये फी आहे? हा 1000 रुपये. हा किती रुपये फी आहे? 1000. आता त्याच्यात ठीक आहे MPSCचा पेपर कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला येते. 8 दिवस जमा राहते. पेपर 11 वाजता सुरू होते तर 9:30 वाजता स्ट्रॉंग रूम मधून निघते. आपल्या समोर फोडते ना पेपर. 2 लोकांच्या सह्या घेऊन फोडते ना. आता जर ऑनलाईन पेपर असला आणि एखादा वायर साल्यानं दुसऱ्याच रूम मध्ये टाकला आणि तिकडे 4-5 पोट्टे बसवले तर आपल्याला का भेंड माहीत पडणार आहे का? आणि हे असेच चोर करत आले. एक आता माझ्यापाशी एक बातमी आली का TCS मध्ये असणाऱ्या नोकरीवर असणाऱ्या ठीक आहे माणसाच्या घरी त्याचं पोरग आणि त्याची पोरगी दोघही जण नोकरीवर लागले जास्त मार्क घेऊन. हे लागले कसे हे आमचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? हा मग जर अशी पेपर फुटी होत असेल तर हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्हाला सांगतो आंदोलन मी वर्धेला आंदोलन केलं. क्लासमध्ये बाकी लोक माझ्या सोबत होते. दादा क्लास लोकांनी धमक्या दिल्या तुमचं काय स्टँड आहे, तुम्ही पोरं घेऊन येणार का? मी त्याला सांगितलं का पोरावर केसेस होणार नाही. बॅनर आहे ना बॅनर, हे बॅनर छापणारवाल्याची मीटिंग घेतली म्हणे करायसरचे बॅनर छापू नका. काऊन तर नागपूरच्या कॉक्रोचच्या ठीक आहे रॅलीतले बॅनर व्हायरल झाले होते. नितीन स्टाईल वालं ठीक आहे. आणि ते व्हायरल झाल्याच्या नंतर माये म्हटलं मी त्या बॅनरवाल्याला म्हटलं का तू बॅनर छाप. म्हणे मेल ID वर मेल नाही करतायत म्हणे, आमचे मेल पाहिजे. मॅमला म्हणे पेन ड्राईव्ह मध्ये ते मी आणतो छापून. ठीक आहे. मी नागपूरवरून बॅनर आणले छापून. आणि त्याच्यानंतर यायला वाटत असं काय इथंच होते. आणि हे पोलीसवाले सगळे आपले बांधव आहे. आणि आंदोलन आक्रमक जरी झालं तर टेन्शन घ्यायचं नाही. ज्याले कायदे कानून माहित आहे त्याला विचारायचं, डग्यात बसायचं, इन्कलाब जिंदाबादचे नारे द्यायचे. ठीक आहे. आणि काहीच नाही करत पोलीसवाले. पोलीस स्टेशन मध्ये नेते, चहा पाजते, 2 तासानं सोडून देते. ठीक आहे. त्याच्यामुळे ठीक आहे 90 केसेस आहे. 90 पोलीस केसेस आहे. 90 ठीक आहे. त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचं. पुन्हा 10 लागले तर साल्याला 100 पार करू, शतक करून टाकू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षा ठीक आहे ऑनलाईन केली. ऑनलाईन आम्हाला पाहिजे नाही. पेपर का पाहिजे? का पाहिजे? त्याच्यानंतर स्टेनोग्राफरच्या जागा त्यानं फ्रीज केल्या. त्या का केल्या पाहिजे? चालू. त्याच्यानंतर ह्या चोट्यानं त्या GR मध्ये काढलेलं माहित आहे का? मेनच्या परीक्षा तुम्ही द्यान तर मेनच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा लागन, वेगवेगळी फी भरा लागन. साल्या का कमिशन घ्यायचा धंदा आहे का MPSC म्हणजे? गोर गरीब पोराचं पोरं इथं आहे. शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरं आहे. इथं साला आम्ही एक वेळ टिफिन खातो, अर्धा मेसचा डबा बोलावतो. काऊन तर पैसे कमी पडले पाहिजे. आणि तुम्ही ठीक आहे जर एक पोरगा 4 मेन्सले क्वालिफाय झाला 4 पोस्ट साठी तर त्याला किती रुपये भरा लागेल माहित आहे? 4000. किती हजार? हा का झाडाला लागते का साले म्हणा पैसे? हा ठीक आहे. आम्हाला अजिबात हे मान्य नाही. ठीक आहे. मेनचा केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये वर्षातून एकाच वेळा 1000 रुपये घेते. आणि जेवढ्या परीक्षा फॉर्म निघाल तेवढे फॉर्म
ठीक आहे, 1000 रुपयात भरता येते. आमची MPSC ला मागणी आहे का असे आमच्याकडून एक वेळ 1000 रुपये घ्या, जेवढ्या MPSCच्या याद निघन, जेवढ्या प्री राहीन, जेवढ्या मेन्स राहीन, त्या आम्हाला भरता आल्या पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? हा, त्याच्यानंतर यायनं काय केलं, पुन्हा एका वर्षात 3 परीक्षा म्हणते साले हे. ठीक आहे, आता पोट्टे बसते 6 ते 7 लाख. किती लाख? एका पोट्ट्याची फी किती? 1000. म्हणजे हे एका वर्षात 3000 करोड रुपये छापणार आहे दादा. किती हजार करोड? 3000 करोड. कोणाकडून? आपल्याकडून. म्हणजे आम्हाला साल्यानं कॉक्रोच बनलं. अबे कॉक्रोचले 100 वेळा कापान तरी जिवंत राहते. हा, तुम्ही गोचिड आहे, गोचिड. हा, इथं नरेंद्र बसलाय, धर्मेंद्र बसलाय. इथं या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं, बेरोजगार युवकाचं, कष्टकऱ्याचं, कामगाराचं रक्त शोषण करायला देवेंद्र बसलाय. आणि देवेंद्र भाऊ हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगतो का आम्हाला याच्यानंतर MPSCच्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या परीक्षा तुम्ही MPSCला डायव्हर्ट केल्या ना, पण त्याचा पेपर पॅटर्न जाहीर केला नाही. सिलेबस कसा राहील जाहीर केला, तो लगेच जाहीर करा. या मागणी पत्रात ते बी लिहिलं आहे. ठीक आहे, आणि परीक्षा ऑनलाईन बंद झाल्यावर नॉर्मलायझेशन डोबरच बंद होते. ठीक आहे, नॉर्मलायझेशन पाहिजे नाही. ठीक आहे, पोलीस भरतीची याड या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत निघाली पाहिजे का नाही? त्याच्यानंतर अनेक पोरं आहे वयवाड आहे का नाही? अनेक पोरं आहे वयवाडीवाले का ज्याचं आता बस शेवटच्या टप्प्यावर येऊन टेकलाय का सर आता शेवटलं वर्ष आहे, त्या पोरायले 2-2 वर्षाची वयवाड झाली पाहिजे का? हा, त्याच्यामुळे पोलीस आहे ना, याच्यानंतर आंदोलकाला धमक्या दिल्या. लायब्ररीत येऊन म्हणलं तुमच्यावर पोलीस केसेस. माहित आंदोलनात म्हणे का कार्टूनचे बॅनर पोरांच्या हातात दिसले तर फोटोग्राफी करून त्याच्यावर केस दाखल करीन. मी म्हणलं पहिले मायावर कर्जा. ठीक आहे, मग पोरायले पाहत बस जा. ठीक आहे, म्हणलं माझे शतक तरी पूर्ण करून टाका. ठीक आहे, तर मग ते चूप राहिले. मला मीटिंग मध्ये बोलावलं. मला म्हणते पोलीसवाले का तुम्ही काय करणार आहे आंदोलनात? मी म्हणलं सरकारच्या विरोधात नारे देणार आहे. का करणार आहे म्हणजे? ठीक आहे, आमचा जीव घेणारे तुम्ही आहे, तर मग कोणाच्या विरोधात बोलणार आहे? हा, मग म्हणून एवढं लक्षात ठेवा का भगतसिंगाचं सारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आयुष्य लहान असलं तरी चालते, पण महान असलं पाहिजे. भगतसिंग 23 वर्ष जगले, हे लक्षात ठेवा. म्हणून एक नारा देतो, तुम्ही माझ्या मागून आवाज द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोला क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा. इन्क्लाब. आणि एक बहुजन चळवळीतला पोरगा आहे. ठीक आहे, आणि जबरदस्त आहे गोविंद पुलाड. त्याला सर 2 मिनिट द्या. ठीक आहे, ते बोला शेवटचे 2 मिनिट. ट्रम्प तात्याला तुम्ही जर विचारलं हे नॉर्मलायझेशन काय आहे, तर ट्रम्प तात्या सुद्धा डोक्याला हात लावून बसेल. कोणाला कळलं काय? काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना विचारलं हे नॉर्मलायझेशन काय? ते म्हणले नाही महत्वाचे म्हणलं याला फॉर्म्युला वगैरे काय आहे का? नाही महत्वाचे आहे. अरे मला काय कळलं काय आहे. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांची चर्चा करत होतो. तुम्हाला माहिती काय, महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही झाली? लय भारी झाली ना. पेपर फुटला का? काय भाव निघाला होता? 40 लाख 50 लाख. पण त्याच्यामध्ये मार्क किती पर्यंत होते फायनल? 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले? म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले तर 300. असं होतं का? आता याच्यात एक विद्यार्थी माझ्याशी बोलत होता. काय बोलला? अहो मी 12 तास 16 तास रोज अभ्यास करत होतो आणि माझा मित्र लय कंटाळला, अभ्यासाला गेला निघून आणि त्याला एक कळलं अभ्यासापेक्षा 25 लाख दिले तर आपला मार्ग मोकळा होतोय आणि पैसे दिले आणि हा मात्र बिचारा नापास झाला. अभ्यास न करणारा 25 लाख रुपये देऊन पास झाला. अशी परिस्थिती आहे.
का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल, एक मुलगा मला बोलला, मी अभ्यास करायचो कितीतरी तास, मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो, मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110. आणि माझा भाऊ पुस्तक सुद्धा उघडत नव्हता, तो बसायचा दुकानावर आणि वेळ आहे म्हणून दिली परीक्षा, त्याला मिळाले 80 आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर तो गेला 160च्या पुढे. काय जेव्हा तुम्ही ओएमआरच म्हणतात ना, त्या परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळं, बरोबर का नाही? त्याच्यात कोणी गणवागणवी करू शकतं का? गेल्या 25 वर्षामध्ये एमपीएससीचा एक तरी पेपर फुटलाय का? आणि मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तुमचा कागद आन्सर शीट घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकता, आयोगामध्ये जाऊ शकता. जाता का नाही जाऊ शकत? पण मग काय, त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले. आणि मग त्याच्या मागे लपून ज्या लोकांकडनं पैसे आलेत, ज्या लोक आपल्या विचाराचे आहेत, अशा लोकांना आत घेतलं जातं, दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. अन्यायकारक आहे का नाही? आहे का नाही सांगा मला तुम्ही सांगा. जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी, मजूर, सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला, फुकटात सेवा देणार आहे का? पैसे घेणार का नाही घेणार? मग हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे. तुम्ही बघत असाल एका आमदाराची किंमत किती? एका खासदाराची किंमत किती? बर एवढे पैसे तुमच्याकडे आहेत ना? तुमच्याकडे नाही हो, सरकारकडे आहेत, नेत्यांकडे आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपये घेण्याचं कारण काय? मला एक मुलगा म्हणाला, एमपीएससीच्या मी 10 परीक्षा दिल्यात, 10 परीक्षाच्या 10 पेपर मी पास झालो, पण मी सरळच्या 12 परीक्षा दिलोय, एक सुद्धा पास झालो नाही. आणि याच्यात तो म्हणाला 12 ते 13,000 रुपये आम्हाला द्यावे लागले. तुम्ही 10वी 12वी देऊन आलेला आहात का नाही आलेला? बर 10वीचे पेपर जेव्हा घेतात 10-12 लोकांचे, नाही तर 12वीचे घेतात, ते काय ऑनलाईन घेतात का? म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला शाळा खोल्या देतात, बेंच देतात, वर्ग खोल्या देतात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदाच परीक्षा होती का नाही? मग 10-12 लाखाची ती परीक्षा होती, 12वीची होती. युपीएससीची परीक्षा 8 लाख विद्यार्थी त्याच्यासाठी बसतात, ती होती. आणि मग इथं तुम्ही कारण काय देता की नाही काय ते प्रॉब्लेम होतो, पेपर फुटलं म्हणून आम्ही ऑनलाईन करायला चाललेलो आहोत. आता मला सांगा, कम्प्युटर लॅब असणाऱ्या असे किती क्लासेस आहेत? कमी आहेत का नाही? मग आता समजा एका पेपरला 100 प्रश्न असतील आणि तुम्हाला समजा तिथं बघितलं तर 50 परीक्षा घ्यायच्या झाल्या तर किती प्रश्न काढावे लागतील? 5000 प्रश्न. त्याच्यात समजा एका सत्रामध्ये, नाहीतर एक जे तुमची समजा 7ची बॅच असेल, 9ची बॅच असेल, त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये गडबड झाली तर अख्खे मागचे लोक तिथं अंड्या होऊ शकतो का नाही होऊ शकत? आणि तुम्ही आता जेव्हा ऑफलाईन घेता, पेपरवर काय लिहिलं ते समोरासमोर दिसतं. ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवर जावं लागतं आणि विसरला तर परत मागच्या पेजवर जावं लागतं. त्यात तुमचा जास्त वेळ जातो. तर हे जे काय आहे आपलं थांबवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सरकारमध्ये बसणाऱ्या काही लोकांना याच्यातून भ्रष्टाचार करायचा आहे, याच्यातून पैसा खायचा आहे आणि हे कुठेतरी आपण सर्वांनी आणून पाडायचं. तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या एका लिंकवर गेलाय का? कुठं जाते ती लिंक? TCS ला जाते. आता मला तुम्ही सांगा, विद्यार्थ्यांची परीक्षा पेपर तुमचा, TCS बरोबर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आधीच झालाय आणि TCS ला ताकद देण्यासाठी, TCS ला पैसे देण्यासाठी ही परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आमच्यावर लादत असाल तर आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत, आम्ही कुठे घाबरणार नाही, लढण्याशिवाय राहणार नाही. टीईटीच्या परीक्षेचं काय झालं? 6.5 लाख विद्यार्थी बसतात.
अन्याय झाला का नाही झाला? त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटला. दुर्दैव असं की काही लोकांनी मला सांगितलं की मंत्री महोदयांना सुद्धा माहित नव्हतं पेपर फुटला. त्याचं कारण असे, त्यांच्या खात्यामध्ये त्यांना कुठंच अधिकार नाहीयेत. दुसरीच लोक त्याच्यामध्ये तिथे लक्ष देत आहेत. त्यामुळे आपल्याला टीईटी पेपरला बसणारे आमचे जे पुढचे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या पाठीमागे आपल्याला राहायचं का नाही राहायचं? पण टीईटी वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, एमपीएससी परीक्षेसाठी हे जे सर्व विद्यार्थी लढतायत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार का नाही राहणार? बरं, आपले काही विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात, तिथे पेपर फुटतो, त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण संघटित राहणार का नाही राहणार? कारण का ही लढाई तुमची, आपल्या सगळ्यांची, आणि आपण सर्वजण विद्यार्थी म्हणून या सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलो तर नक्कीच कुठं ना कुठं तरी आपल्या सर्वांना यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आता आज इथं आंदोलन झालं, नंतर ही कृती समिती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल पुढचं आंदोलन कुठे. पण मला असं वाटतं त्याच्या आधी एक स्टॉप आपण पुण्याला घेऊया. पुण्याला घेऊया ना. आता वारी कधी संपती पुरी? 24 तारखेला 24. चला बघा, मला असं वाटतं आंदोलन करत असताना स्टेनोचा पण विषय महत्वाचा आहे. मी स्वतः राधा मॅडमला भेटलो होतो, बोललो होतो, मंत्र्यांना भेटलो. त्यांनी जो युक्तिवाद मला दिला, त्यांनी मला सांगितलं काय झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आता फोनवर बोललं तरी टायपिंग होतं, मग टायपिस्टची काय आपल्याला जरूरत आहे असं त्यांनी मला सांगितलं. पण त्यांनी काय सांगितलं तरी मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या सर्वांसाठी आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा. 5 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तुमच्या विषयासाठी. ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, ऑनलाईन घेऊ नये. चर्चा बरीच झाली, शेतकऱ्यांचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलो, साहेब विद्यार्थ्यांचा विरोध आहे, सर्व विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत की कृपा करून तुम्ही ऑनलाईन घेऊ नका, तुम्ही ऑफलाईन घ्या. त्यांनी मला सांगितलं तुम्ही बोलत असाल आणि विद्यार्थी बोलत असतील तर आम्ही सकारात्मक आहोत. मला फक्त जाता जाता एकच सांगायचंय, राजकीय लोक जेव्हा म्हणतात ना सकारात्मक, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पण गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये जिथं जिथं आंदोलन झालं, आज इथं जे आंदोलन होतंय, काल परवा लातूर मध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, 140 कलम लावून टाकलं तिथं. वर्ध नाही लावलं तरी तुमचं झालं. आता पोलीस प्रशासनाला आणि सीएम साहेबांना आणि मंत्र्यांना पण सांगतो, पुढचं आंदोलन हे सर्व विद्यार्थी पुण्याला घेतील. तुम्हाला किती पोलीस आणायचे तेवढे आणा, तुम्हाला किती ताकद लावायची तेवढी लावा. आम्ही काय घाबरत नाही आणि आम्ही काय झुकणार. काय डायलॉग आहे ते कुठल्या तरी पिक्चरला, झुकेगा नहीं साला. परत एकदा मागच्यांना विचारतो. त्यामुळे अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोलतोय. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि त्यांना पण सांगितलंय, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि सामान्य प्रशासनाच्या ज्या सेक्रेटरी आहेत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत आमची परीक्षा विद्यार्थ्यांची, आणि आम्ही सरकारला संधी देतो. लगेचच आम्ही आक्रमक होणार नाही, आम्ही शांततेत गोडीत सांगतो. पण आमच्या 12 तारखेच्या परीक्षा होऊस तर तुम्ही हे ऑनलाईन प्रकरण बंद नाही केलं तर मग सगळंच संपेल तुमचं, तुम्हाला परवडणार नाही. आणि इथं आम्ही भूमिका घेत असताना कुठेही राजकीय भूमिका घेत नाही. आम्ही तुमच्या बरोबर फक्त तुमचे कार्यकर्ते म्हणून याच्यामध्ये सहभाग तिथं घेत आलेलो आहोत. आणि राजकारण इतकं वंगाळ झालंय, काय सांगू तुम्हाला. अजितदादा म्हणायचे हे जे नेते आहेत ना, आज इथं असतो नंतर तिथं असतो. पण 2029 ला तुम्ही सर्वजण
महाराष्ट्राचे सामान्य लोक महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे इथे जे विद्यार्थी नेते युवा नेते उभे आहेत ना बरेचसे, उद्या जाऊन प्रस्थापित लोकांना तिकीटच द्यायला नको. उद्या जर तुमचा आवाज अधिवेशनामध्ये भक्कमपणे मांडायचा असेल तर अशा लोकांना त्या ठिकाणी आपण कुठेतरी उद्या जाऊन संधी दिली पाहिजे. फक्त कांगणे सर नाही, इथं कराळे सर आहेत, आपले साबळे सर आहेत, पलीकडे आहेत, सगळे आहेत. अभिजित भाऊ कुठे गेले? अभिजित भाऊ आहेत. तुम्हाला एक विनंती आहे, एमपीएससीने जो आदेश काढला तर तुम्ही आता फाडा. एमपीएससीने जो आपला टरा फाडा. बघा, एमपीएससी कोणाच्या तरी सांगण्यावरनं दुर्दैवाने त्या ठिकाणी चालते. त्यामुळे एमपीएससीला पण सांगायचं, सीबीआय, सीआयडी, त्याच्याचबरोबर आरबीआय ह्याची स्वायत्ता संपलेली आहे. ईडी मला माहिती, ईडी आणि इलेक्शन कमिशन. त्यामुळे एमपीएससी हे स्वायत्त संस्था महाराष्ट्रातल्या उद्या होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची संस्था आहे. त्याच्यात कृपा करून राजकारण येणार नाही याची दक्षता तिथे असणाऱ्या अध्यक्षांनी तिथे घ्यावी. मी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतो. मी तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये त्या ठिकाणी असेल, अधिवेशनामध्ये सुद्धा तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी लढेल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं, शिका आणि काय, शिका आणि काय, त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असताना आता आपल्याला बोलावं लागेल, शिका, संघटित व्हा, रस्त्यावर उतरा आणि संघर्ष करा. त्यामुळे तुम्ही सर्वजण आलात, पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, त्यासाठी मी आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो. एमपीएससीचा पण मुद्दा महत्वाचा, नीटचा पण मुद्दा महत्वाचा आणि आमच्या पोलीस भरतीचा, तिथं पेपर फुटला होता कारण का वन रक्षक सगळेच रे बाबा, सगळेच. त्यामुळे पुष्पा तुम्ही बघा, हे असंच ऑनलाईन काहीतरी करायला गेले, पोलीस भरतीचे लोक इथे आहेत. तो SRPFचा एक पेपर फुटला होता माहिती ना, हे कुठला तरी क्लास कुठला काढला काय माहित, 75 सगळे क्वेश्चन, 85% सगळे तिकडचेच प्रश्न, काय असेल ते, तो फुटला. तलाठी फुटला. आता पुणे महानगरपालिकेचा जेईचा पेपर फुटला. अरे किती म्हणजे काय झाले, हे सरकारच कशावर उभं राहिलंय, पक्ष, नेते, आमदार, खासदार. त्यामुळे यांना काय वाटतं की पेपर फुटला पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आम्हाला वाटतं हे ऑनलाईन परीक्षा तिथं नको, आमची ही ऑफलाईन तिथं पाहिजे. आणि हेच बोलत असताना उद्या जाऊन जेव्हा केव्हा संघर्षाची वेळ येईल ना, तुम्हाला आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. आता खरं तर एक क्रांती चौकामध्ये मोठं आंदोलन होणार होतं, परमिशन नाही मिळाले. कांगणे सरांनी काय सांगितले, ये तो झाकी काय, ये तो झाकी है, ये तो झाकी है. कारण का 12 तारखेला तुमचा पेपर आहे, पेपर महत्वाचा आहे. तुमच्या सर्वांच्या हिताचा विचार करून या समितीने आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपण 12 तारखेपर्यंत तरी अजून आक्रमक होऊ नये, आपण तिथं आंदोलन करावं, शांततेत त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे तिथं मांडावेत आणि तीच भूमिका आपण करत आहोत. पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अरे बाबा सगळं माहितीये, काल परवा 3 दिवस झालं पोलीस अधिकारी. एक मिनिट, थोडं वातावरण एक आहे, थोडं वातावरण या सर्व मान्यवरांच्या भाषणांमुळे काही प्रमाणात गरम झालेलं आहे.
पावसाने थोडासा गार करण्याचा प्रयत्न तिथं केलाय, पण तरी सुद्धा एक दोन घोषणा आपण घेऊया. विद्यार्थी एकजुटीचा काय आहे? एवढा कमी आवाज कसा चालेल? शेवटपर्यंत म्हणजे त्या पोलीसची गाडी दिसती का तिथपर्यंत हात वर करून विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा असा 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 आवाज असेल तर आपली कामं नक्कीच होणार. मी सांगतो तुम्हाला. एक तर सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन यांनी हे आंदोलन इथं घेतलं आणि तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला. त्यासाठी या समितीचे आणि तुमचे सर्वांचे टाळ्या वाजून इथं सत्कार झाला पाहिजे. विठ्ठल भाऊ कांगणे सरांना मी सोशल मीडियावर बघितलंय. भारी बोलतात, आपल्या मनाला भिडणारं बोलतात आणि एवढं ते जे काय बोलतात ते आपल्याला का भिडतं त्याचं प्रमुख कारण ते आपल्यातले एक आहेत, सामान्य परिवारातले आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा कांगणे सर तिथं पुढाकार घेतात. आतापर्यंत पुढाकार घेतला, याच्याही पुढे पुढाकार घेतील असा विश्वास इथे व्यक्त करतो. अभिजित भाऊ तिपके इथे आलेत. तुमच्या सर्वांसारखेच सामान्य परिवारातले कष्ट करून आपल्या देशामध्ये शिकले आणि एक स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये गेले होते. पण त्यांना जेव्हा जाणवलं की इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, युवांवर अन्याय होतो, जास्त पगाराची नोकरी सोडून ते आपल्या मायदेशी आले. त्यांचा एक मोठा टाळ्या वाजून सत्कार आपण केला पाहिजे. नीट परीक्षा देणारे सुद्धा सामान्य परिवारातले लोक आहेत. कुठंतरी वय खेळायचं बागडायचं असतं, तिथं ते अभ्यास करतात, मोठी मोठी फी देतात आणि मग कुठंतरी आपल्या आई वडिलांचं स्वतःचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. पण दुर्दैव असं 24 आणि 26 या दोन्ही वर्षी नीटचा पेपर फुटला आणि एका पेपरची किंमत ही 80 लाखावर त्या ठिकाणी गेली. फक्त श्रीमंतासाठी आणि पैशावाल्यांसाठी ती परीक्षा घेतली गेली आणि त्याच्या विरोधात अभिजित भाऊ आणि त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतात. मी पूर्णपणे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आंदोलनाला इथं पाठिंबा देतो आणि नक्कीच ते आंदोलन मोठं होईल. आणि त्यांना एक गोष्ट मात्र सांगतो, पुढच्या काही दिवसामध्येच जे मंत्री पाय उतार झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. आम्हाला जे कळालेलं आहे 100% त्यांना पाय उतार व्हावंच लागेल. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांना घरी जावं लागेल. रविराजराव साबळे भाऊ बोलायला एकदम भारी, कधी हसूड हातात घेतात, शेतकऱ्यासाठी लढतात, विद्यार्थ्यांसाठी लढतात आणि आक्रमक पद्धतीने लढतात. आता कांगणे सर आणि साबळे भाऊंचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केलंय, तुम्हाला माहिती आहे ना. बंद करून सुद्धा तुम्ही जो पाठिंबा दिला, तुम्ही जे भक्कमपणे या दोघांच्या पाठीमागे राहिला त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कराळे सर भाषाला भारी वाटते मला त्यांची. आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथं राहतात. काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशाच पद्धतीचे MPSC विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि TET परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते. त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर आशिष मगर सर असतील, रविकांतजी तुपकर असतील,
माजी आमदार सुनीलजी भुसारा असतील, बाबासाहेबजी शिंदे सर असतील, त्रिशूलजी पाटील असतील, शिवराजभाऊ मोरे असतील, त्याच्याचबरोबर इतरही सर्व जे आपल्या या समितीचे पदाधिकारी, प्रमोद पाटील, संग्रामभाऊ सूर्यवंशी, किरणजी निंबोरे, सर्वच मान्यवर मला या ठिकाणी बोलवलं, त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही बोलवलं नसतं तरी मी इथं आलो असतो. या छत्रपती संभाजीनगर याच्याबद्दल, या शहराबद्दल जेव्हा आपण विचार करतो, या नावाबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या सगळ्यांना संघर्ष दिसतो. छत्रपती संभाजी राजांनी परप्रांतीयांचं आपल्या स्वराज्यावर जे काय आक्रमण होत होतं त्याच्या विरोधात लढा उभारला, संघर्ष केला. आपल्या जवळच्या लोकांनी गद्दारी केली, आपल्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. तसंच तुमची परिस्थिती आहे. हे जे पेपर फोडणारे लोक आहेत ते सत्तेतले लोक आहेत, त्यांना आपण परप्रांतीय बोलायला काय हरकत नाही. आणि आपल्याला दुसरी कुठली अडचण आहे? आपली आर्थिक अडचण, आर्थिक ताण. आपले आई वडील कष्ट करतात, शेतामध्ये राबतात, शेती करतात, मजुरी करतात, कसा तरी पैसा गोळा करतात आणि त्यातून कशी तरी तुम्ही फी देता. परीक्षेची फी असेल, नाही तर क्लासेसची फी असेल, पण प्रामाणिकपणे अर्ध जेवण खाल्लं तरी चालेल, पोहा खाऊन अख्खा दिवस काढला तरी चालेल, चहा बिस्किट खाऊन दिवस काढला तरी चालेल, पण आई वडिलाचं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे, यासाठी तुम्ही त्या ठिकाणी संघर्ष करा. आता कशासाठी आपण रस्त्यावर आलोय? बघा, हा निर्णय MPSC चा निर्णय बघितलाय का? बर मला सांगा, लहानपणीपासून आपण LKG मध्ये असताना आपले आई वडील नाही तर शिक्षक आपल्याला शिकवतात, अंगणवाडी पासून काय शिकवतात? बालवाडी घ्या. पोलीसवाले दादा तुम्ही थांबा, तुम्ही 2 मिनिटं थांबा, त्यांचं कन्फ्युजन होतंय. जा 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 पटकन जा. भावांनो, या व्यासपीठावर, विचारपीठावर उपस्थित असलेली मंडळी ही सगळी आंदोलनातली मंडळी आहे, रस्त्यावरची मंडळी आहे. ज्या वेळी आम्ही रस्त्यावर उतरतो त्यावेळी आमच्यावर पोलीस केसेस घालतात. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक नेत्याच्या अंगावर 100च्या पुढे केसेस आहेत. तुम्ही म्हणसाल का रेल्वेत खिसे कापतात काय तुम्ही? नाही, जो गडी मस्तानला, जो माझावर आला त्याचा माज उतरवण्याचं काम या विचारपीठावरची राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद झाला की एक युगपुरुष जन्माला येत असतो, त्याचा उन्माद उतरवण्यासाठी. मोगल माजले म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला, आणि इंग्रजांनी मस्ती केली म्हणून महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, क्रांतिसिंह, नाना पाटलाचा जन्म झाला. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला, लक्षात ठेवा. आणि आज या मस्तवाल सरकारने राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद केला, आमच्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांचं भविष्य अंधारात टाकलं. त्यामुळं या सरकारच्या विरोधामध्ये आपल्यातल्याच गावखेड्यातले सगळे पोरं जे व्यासपीठावर आहेत, आम्ही सगळे ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे पोरं आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार आहे, पण न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही, ही आमची भूमिका आहे. आम्हाला एंडोसल्फान घेऊन मरायचं नाहीये, आम्हाला बेडवर पॅरालिसिस होऊन हार्ट अटॅक घेऊन मरायचं नाहीये, आम्हाला मरायचं पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मरायचं ठरवून आलं. अरे पोलिसाला काय घाबरायचं नाही, हे आपलेच पोर आहेत, हे शेती परवडली नाही. लक्षात घ्या, ही परीक्षा, 1 मिनिट, तुम्ही काय काळजी करू नका. नाही नाही नाही, लक्षात घ्या, सर काय म्हणतात, आपलाच कार्यक्रम करायला लागलेत. ए छत्री उडला का रे? छत्री उडला का? अरे छत्री उडला का? फेकाराच्या औलाद नाही. तुम्हाला परीक्षा ऑफलाईन बी पाहिजे, छत्री बी पाहिजे, चालणार नाही. हे पोलीस आपले आहेत, लक्षात ठेवा. यांना शेती परवडली नाही म्हणून हे पोलिसाच्या नोकरीत गेलोय. या राज्यामध्ये 2च माणसं उभ्यानं झोप घेतात, एक म्हणजे घोडा, दुसरा म्हणजे पोलीस. यांना ईद बंद
कौन है, फैसला मैदान में लड़ता कौन है। तुमचं बोलू नको रे, तुमचा सगळ्यांचा उत्साह बघून आंदोलनाची शिस्त काय असते हे जरा बोलू नका. ते कॅमेरावाले जरा थांबव, कॅमेरावाल्यांना उभं राहू द्या, ते दाखवणार नाही तर काहीच आपलं दिसणार नाही कुठं. थांबा एक मिनिट ऐका. काही पोरं एवढा पाऊस होता, चांगली गोष्ट आहे. शेतकरी हवाल दिले, पावसाची गरज आहे बोलू द्या. रविकांत भाऊ बोलले हे तुम्ही पुरं थोडं मागवा, कृपया थोडं ऐका प्लीज प्लीज. माहिती नाही का थोडं ऐका, या पागलच्या पोरांना दिसत नाही म्हणून. हा चला. पावसामध्ये सुद्धा एकही सैनिक मैदानातून हलता कामा नये, ही ताकद या सरकारला आपल्याला दाखवायची आहे, लक्षात ठेवा. भावांनो, तुमचे सगळ्यांचे चेहरे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की ही सगळी आपल्याकडची माणसं, गावाकडची माणसं. या शहरी पोरांची संख्या फार कमी असेल, लक्षात ठेवा. पण तुमचे चेहरे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं. मला 1977-78च्या आणीबाणीची आठवण झाली. इंदिरा गांधींनी 1977 साली आणीबाणी लावली होती देशामध्ये. जो माणूस सरकारच्या विरोधात रस्त्यावर आला त्याला 2-2 वर्ष तुरुंगात टाकायचे. असं पत्रक घेऊन रस्त्यावर आला तरी त्याला 1.5 वर्ष तुरुंगात टाकायचे. इंदिराजींच्या काळामध्ये बिहारमध्ये दुष्काळ पडला आणि विद्यार्थ्यांनी फी वाढीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या बिहारच्या आंदोलनाचा वनवा संबंध देशभर पेटला आणि विद्यार्थी आंदोलनाने इंदिरा गांधीचं सरकार घालून या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आणल्याचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी आंदोलनामध्ये खूप मोठी ताकद आहे. मोरारजी देसाई ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी विद्यार्थी आंदोलनानेच ही सगळी क्रांती देशामध्ये घडवलेली आहे. आज विठ्ठल कागणे सरांचं मला मनापासून कौतुक करायचं आहे. त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून या सरकारच्या विरोधामध्ये, व्यवस्थेच्या विरोधामध्ये जी हिंमत दाखवली त्याचं मला कौतुक करायचं आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या युद्धातले नियम, लढाईतले नियम हेच आंदोलनाचे नियम असतात, लक्षात ठेवा. सरकारने मला सांगायचंय, ही परीक्षा जर का सरकारने ऑफलाईन घेतली नाही तर आज महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार थांबतो. जय हिंद, धन्यवाद रवी भाऊ. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब. यानंतर आदरणीय रविकांत भाऊ तुपकर हे आपल्याला मार्गदर्शन करतात. अमोल सर एक मिनिट. कंत्राटीकरणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अमोल सर क्लिअर करतील. नंतर रविकांत भाऊ आहेत, दीपक दादा आहेत, अभिजित दिपके आहेत, त्यानंतर रोहित दादा आहेत आणि इसके बाद मैं खत्म करूंगा लास्ट. धन्यवाद सर. बघा, आंदोलनाच्या पाठसाठी ज्यांनी पाठपुरावा केला ते आमचे अमोल देशमुख सर हे तुम्हाला मार्गदर्शन करतात. जय हिंद विद्यार्थी मित्र. भारत माता की, भारत माता की. 2022 ला कंत्राटीकरण सरकारने केलं होतं. देवाभाऊनी 2023 ला कंत्राटीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 2023 नंतर पुन्हा एकदा कंत्राटीकरण अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे. आपल्या पोरांनी फक्त कंत्राटदारांच्या हाताखाली गुलामगिरी करण्यासाठी आता शिक्षण घ्यावं का? ग्रुप डी ची पदं जवळपास सगळीच्या सगळी विकण्यात आलेली आहे. 36,000 महसूल विभागाचा जो आकृतीबंध होता, 1300 पद ठेकेदाराला विकण्यात आलेली आहे. आपण शिक्षण घेणाऱ्या पोरांचा या सरकारने आपल्या माघारी सौदा केलेला आहे. तर या विरुद्ध आपल्याला आंदोलन आणखी तीव्र करावं लागणार आहे, नाहीतर इथून पुढे पोरं शिक्षण घेणारच नाही. आणि ही गोष्ट या आंदोलनाच्या स्वरूपातून मी सगळ्यांना म्हणजे सरकारपर्यंत ही गोष्ट आणि हे आंदोलन जे जायलाच पाहिजे की कंत्राटीकरण बंद झालंच पाहिजे. कंत्राटीकरण बंद, कंत्राटीकरण बंद. एसटी भरतीमध्ये 17,450 पदं विकलेली आहेत. 1-2 नाही, 17,450 पदं विकलेली आहेत सगळ्यांच्या नाका घालून. यानंतर ऐका एक मिनिट. यानंतर विद्यार्थ्याची जी खेद आहे ती ऐकू द्या ना. बोल.
हॅलो, सर्वप्रथम माझ्या विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की VMP पुढं विद्यार्थ्यांना ए बाळा एक मिनिट एक मिनिट हे माईक घे, ते आवाज येत नसेल बहुतेक. ए विद्यार्थ्यांना बोलू द्या. अरे अन्याय तुमच्यावर व्हायला आहे, प्रॉब्लेम तुमचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त प्रातिनिधिक स्वरूपात एक दोन जण बोला, माईक तिकडे नेऊ नका, आपली साऊंड सिस्टीम बंद पडेल. आपल्याला विनंती आहे. माझं एक सर्व भावांना एक विनंती आहे की MPSC ने आपण जेव्हा प्री एक्झाम पास झालो तर 300 रुपयात आपल्याला मेन्स एक्झाम सगळे सवर्ग द्यावे लागत होते, पण आता प्रत्येक सवर्ग हा 300 ते 400 रुपये केला. असे सर ग्रुप बी साठी 10 सवर्ग असेल तर 10,000 म्हणजे 3 ते 4,000 रुपये MPSCच्या विद्यार्थ्याला मोजावे लागणार आहे. हा निर्णय MPSC ने तत्काळ मागे घ्यावा आणि ऑनलाईन पेपर जे रद्द करा आणि ऑफलाईन पेपरची OMR ची जी मागणी आहे ती लवकरात लवकर मान्य आमच्या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे, दादांनी सगळ्यांनी मांडलेली आहे की परीक्षा ही ऑनलाईन न होता ऑफलाईन व्हावी. आणि ऑफलाईन परीक्षा का व्हावी, जेणेकरून हा विद्यार्थी आहे, हा गावपाड्यातला विद्यार्थी आहे, अतिशय गरीब घरचा विद्यार्थी आहे, शिकणारे श्रीमंताचे पोरं येतं, गरीबाचे पोरं शिकते सर. आणि आमची मागणी याच्यामध्ये राजकीय भूमिका नको, कारण की जर विद्यार्थ्यांचं आंदोलन गेलं तर सरकारला जाग येईल. हा कार्यकर्ता नाही, हा विद्यार्थी आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचा हा रोष आहे, त्यामुळे नाही म्हटलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आणि विद्यार्थी हा कोणाचा कार्यकर्ता नसून तो विद्यार्थी त्याच्या हक्काचा द्यायला आहे. आणि एवढीच आमची मागणी आहे, अरे. परीक्षा ही ऑफलाईन झाली पाहिजे. सर आपल्यासोबत 2 मिनिटं इदगुत साधायले. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करा. सर्व विद्यार्थ्यांना मी आश्वासित करतो की एक मिनिट या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाहीत, सर्व संचालक तुमच्या सोबत आहेत. सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावू आणि आपला हा लढा सनदशीर मार्गाने आणि शांततेने चालू राहील. मी आपल्या पाठीशी आहे. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सगळ्या बाबतीत सगळ्या संचालक तुमच्या बाबतीत आहेत. तुम्ही एकटे नाहीत. आणि ह्या ज्या मागण्या आहेत त्या मुलांच्या रास्त मागण्या आहेत. इथं जे सगळे कर्मचारी आहेत, शासकीय असतील, पोलीस लोक असतील, सगळे असतील, त्यांचे मुलं यांच्यामध्ये आहेत. सगळे एकाच नावेतले प्रवासी आहेत, म्हणून त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं आणि या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी हे आंदोलन सक्सेसफुल करावं. याला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद. कृपया सर्वांना विनंती आहे, आलेल्या सर्व सन्मान्य अतिथींना आपल्याला 2च मिनिटाचा वेळ दिलेला आहे. या 2 मिनिटाच्या वेळेमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या मागण्या या ठिकाणी मांडायच्या आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या संविधानिक मार्गाने आपल्याला या ठिकाणी पूर्ण करून घ्यायच्या आहेत. यासाठी कृपया सर्वांना विनंती आहे की आपण बोलत असताना वेळेचं भान ठेवावं, कारण इथं अनेक तज्ज्ञ मंडळी आलेले आहेत आणि विशेषतः सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांचं आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आमच्या शिक्षकांचं कौतुक करतो. यानंतर खऱ्या अर्थानं ज्या दिवशी आंदोलनाची रूपरेषा ठरली त्याच्या पहिल्या दिवसापासून आदरणीय रविराज भाऊ सावळे आपल्या सोबत आहेत. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा. MPSC ची परीक्षा, MPSC ची परीक्षा किंवा ऑनलाईन करायची. या राज्याची व्यवस्था, या राज्याचं प्रशासन असं झालंय, इथं मटका फुटत नाही पण पेपर रोज फुटतायत. यांना लेकरांची स्वप्न विकत असताना लाजा कशा वाटत नसत्या हा मला प्रश्न पडतोय. अरे माझं लेकरू या शहरामध्ये येतं, हे शेतकऱ्याचं लेकरू आहे, पोटाला चिमटा काढतं, एका टायमाला जेवतं, पण अभ्यास अगदी मन लावून करतं आणि शेवटी परीक्षेच्या आदल्या दिवशी समजतं की पेपरच गळपाटलाय. मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे? सरकार बिलकुल नाही. याच्यामध्ये चूक आहे ज्या प्रशासनाने ही परीक्षा जाहीर केली होती, ज्या प्रशासनाने या परीक्षेचं नियोजन केलं होतं, त्या प्रशासनामध्येच काही दलिंदर भाडे बसलेले ज्यांना
त्यांच्यावरती सगळ्यात पहिली कारवाई करून या दलिंदरांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. काय जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. दुसरी विनंती इथल्या सरकारला आहे, इथला प्रत्येक आयोग हा बुजगावणं, कोणाचं? सरकारचं बुजगावणं. या बुजगावण्यांना बाजूला सारून तुम्हीच काय करा माहितीये का? ते MPSCचा आयोग आहे ना, तो बरखास्त करा आणि तुम्ही जे पेपर दुसऱ्याला देता का घ्यायला, त्यांनाच द्या की एकदाच. कशाला आमच्या उरावरती बसवलेत का हे? MPSCची परीक्षा ऑफलाईन होत नाही तोपर्यंत हा विद्यार्थ्यांचा एल्गार असाच होणार. आज आयुक्त आलंय, उद्या क्रांती चौक असेल, परवा या महाराष्ट्राचं मंत्रालय असेल. विद्यार्थी एकजुटीचा ही आहे क्रांतीची जागा, छत्रपती संभाजीनगर. तुम्ही सर्व एवढ्या ताकदीनं इथं उपस्थित राहिलात. या सरकारच्या मनामध्ये धडकी भरायला वेळ लागणार नाही. ही एकजूट कायम ठेवूया आणि लढूया. जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत आपला हक्क आपल्याला भेटत नाही. स्टेनोग्राफरची पदं यांनी गोठवली आहेत. त्या लेकरांची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुम्ही जे हे 2-4 विभाग सोडले तर सगळीकडची स्टेनोग्राफरची पदं बंद केलेली इथं ती पूर्व. खुर्ची खाली करो तुम्ही म्हणाचं, ठीक आहे. मी म्हणेन देवा भाऊ एक काम करो, तुम्ही म्हणाचं खुर्ची खाली करो, आराम करो, ठीक आहे. देवा भाऊ एक काम करो, देवा भाऊ एक काम करो, देवा भाऊ एक काम करो. टीईटीचा पेपर फुटला ना, जबाबदार कोण आहे? भुसे साहेब. कोण आहे? हा, भुसे साहेब एक काम करो, भुसे साहेब एक काम करो, भुसे साहेब एक काम करो. MPSCचा पेपर ऑफलाईन, MPSCचा पेपर ऑफलाईन, टीईटीचा पेपर फोडणाऱ्याला शिक्षा, टीईटीचा पेपर फोडणाऱ्याला शिक्षा. आपल्या इथं गोविंद पोलाट बी आलाय, गोविंद पोलाट. त्यानं स्टेजवर याच्यानंतर, ठीक आहे, कांगणे सर बोलतील. यानंतर लक्षात घ्या, आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये खाली बसा, खाली. परीक्षा ऑनलाईन पाहिजे का? कशी पाहिजे? कशी पाहिजे? मी एक नारा देतो, माझ्या मागून आवाज द्यायचा. मी म्हणेन देवा भाऊ खुर्ची खाली करो, ठीक आहे. अरे ऐका 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 ऐका, निर्णय पोरगा म्हणत आहे का राजकीय बोलू नका. ऐका 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 ऐका, विषय असा आहे का येऊन जाऊन आपल्याला राजकारणापाशीच जा लागते आणि निर्णय कॅन्सल कोण करणार आहे? तर निर्णय कॅन्सल करायचे पावर देवा भाऊकडे आहे. कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? हा, ठीक आहे. तर मी म्हणेन, ठीक आहे, पोलिसांना विनंती करतोय, राजस्थानचे उदाहरण घ्या. इथं समोर कोण ऍक्टिव्हिटी आल्या त्या सांभाळा. इथं येऊन हे कोण आहेत बाहेर काढा. हे बोलायला कोणी बंदी आणली तर याद राखा. हे उचल, याला बाहेर गेले, बाजूला उचल. पोलिसांना सांगतोय. विषय असा आहे. नाही नाही नाही, असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या. आपलेच पोरं आहे. हे बा, लक्ष द्या. मी वर्धेत आंदोलन घेतलं, बिंदास नारे दिले, ठीक आहे. काही कोणाच्या बापाला भ्यायची गरज. सरकार आपण निवडून दिलं, निर्णय आपल्या बाजूने व्हायला पाहिजे का नाही? हा, ठीक आहे.
लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. भगत सिंग सांगून गेले, घर कोई सरकार, भगत सिंगाचं वाक्य आहे, घर कोई सरकार देश के युवाओं के हितों और अधिकारों का सम्मान नहीं करती. घर कोई सरकार देश के युवाओं के हितों का और अधिकारों का सम्मान नहीं करती. तो ऐसे सरकार को खत्म करो या तबाह करो. हे भगत सिंगाचं वाक्य आहे. आणि लक्षात ठेवा म्हणा, या सत्तेत बसणाऱ्या लोकांना आम्ही मतदान केलंय का नाही केलंय? हा, एमपीएससी आम्ही प्रेमाने सांगून राहिलो. आम्ही वर्धा जिल्ह्यात आंदोलन झालं, यवतमाळला झालं, अमरावतीला झालं, आता संभाजीनगरले आहे. तुमची ताकद तुम्ही दाखवली, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला क्रांती चौकात परमिशन द्यायला पाहिजे होती का नाही? द्यायला पाहिजे होती का नाही? हा, ठीक आहे, ये बहुत अच्छी बात है. तुम्ही म्हणाचं ठीक आहे, पुलिस वाले हमारे, ये बहुत अच्छी बात है, ये बहुत अच्छी. तुम्ही मागा बरं, तुम्ही मागा थोडे ऐका जरा रे. एक मिनिट लक्ष द्या, मागे बोलू का आपण पास? या ठिकाणी लक्षात घ्या, आपण त्यासाठी जमलो. त्यानंतर आपल्या धर्मामध्ये त्या मंत्री आणि महत्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी विनंती करतो की आमचं सरकारमधल्या कुठल्याही स्पेसिफिक व्यक्तीसोबत वैर नाही, आमची कोणासोबत दुश्मनी नाही, म्हणून कोणीही लक्षात घ्या. तर विनंती एकच आहे, आमचा मूळ मुद्दा मंचावर आलेले रोहित दादा असतील, अभिजित टिपके असतील, दीपक दादा केदार असतील, माग रंगनाथ भाऊ असतील, सर्वांना विनंती आहे की बाबा आमचा विद्यार्थी तीन दिवसांनी लक्षात घ्या. आपल्याला इतर काही गोष्टी ऐकायच्या, आपली मूळ मागणी आहे. कुठल्याही व्यक्ती इथं आलेला नाही, गरजेचं आहे. या आंदोलनाची पण जर आमची परीक्षा ऑफलाईन होत नाही तर आमचं नेक्स्ट आंदोलन हे क्रांती चौकात. आमची जी कमिटी होती त्या कमिटीला काही समस्या होत्या, काही गोष्टी नवीन होत्या, त्या आंदोलनाची रूपरेषा माहीत नव्हती. पण जेव्हा हे दांडी हात लागल्यावर टाय वाजवती. आवाज येत असेल फक्त तुम्ही शांत राहा. आणि या ठिकाणी आपण प्रत्येकाला 5 मिनिटं द्यावं, त्याच्यापेक्षा या ठिकाणी बोलणं महत्वाचं आहे. तर ज्या विषयाचा निर्णय घ्या तुम्ही या प्रमुख आपल्याला मूळच्या मागणी आहे, एकच मागणी आहे. आपल्याला सरकारमधल्या कुठल्या व्यक्तीवर बोलायचं नाहीये. आपल्याला आपली एकच मागणी, ती प्रमुख मागणी आहे, प्रत्येक परीक्षा तुम्हाला ती घेता येत नसेल आणि तुमच्या दम असेल तर एका तारखेला एका वेळेत एकाच दिनांकाला वेळेत सारखी असताना एकच परीक्षा ऑनलाईन तुमच्या धमक असेल 4 लाख महाराष्ट्रात कुठे होण्याची आहे. ही जर तुम्ही
उचला. आपला कार्यक्रम ठोकायला हे लोक तयार असतात. ये होते हैं शाहजहां का वोट बदल देते हैं. करून विनंती एकत्र येऊन काढून याचा फायदा नाही म्हणून आपण आपल्या याला भरून जाऊ द्या आपल्याला त्यांच्या लोकांनी पाठिंबा दिला. या ठिकाणी प्रत्येकाला विनंती